ओ भाऊ या राजा वावरांनी सोयाबीन पेरलं. ओ भाऊ सोयाबीन पाहायला तर या मला एक नंबर जमलं पाहतं कसं चांगलं आहे. पण काय करावं या वरच्या पाण्यानं चांगली शकून राहिली भाऊ. कोणाला सांगू हो? आणि तुम्हीच सांगा, पाण्यानं जर मारलं आणि राजानं जर मारलं तर कोणापाशी तक्रार करू? एवढं मोठं साधारण आहे पीक मले पण लय राजे हरी घेऊन राहिला. आता तुम्ही सांगा, हे वरचं पाणी करून राहिलं भिन आणि कधी येतील हो सोयाबीनची अच्छी दिन. आता चांगली शकून राहिली भाऊ, चांगली शकून राहिली. आता दुखते कुठे सांगा कुठे. गोष्ट अशी आहे ज्याचं दुःख त्यालाच माहीत. मला तर राजे चिंता पडली साहेब, हे सोयाबीनचं पीक कसं घरी नेऊ, कसं समजा आता या निसर्गाले समजून सांगू. त्याला त्या दिवशी भेटलो मी निसर्गावाल्याले, तर तो म्हणे भाऊ पाण्याचा कक जास्त सोडला तुमच्या गावात, तुम्ही काही फिकर नका करू, आम्ही कमी करू. पण कधी तर बापा इकडे लेकरं मायाले रोजच भात खाऊन राहिले, त्याईले निरा भो हागोना लागून राहिले आणि तुम्ही म्हणता की कक कमी करू. अरे तो करला तर बस काय रोज खाऊ खाऊ भात आम्हाला काय मारून टाकता, रोजच भात खाऊ खाऊ आम्हाला काय गयाडून टाकता. इकडे माणूस मोऱ्याले होऊन राहिला आणि तुम्ही म्हणता की थांबा थोडंसं. इकडे ढुंगणावर आमच्या मांग मारे कर्ज होऊन राहिलो, आम्ही साहेब मोऱ्याले होऊन राहिलो. याले पीठ मागा, त्याले देठ मागा, मिरची. किती दिवस असं चली ना भाऊ. शक्य होईल तेवढं तर निसर्गाला सांगावं, नम्र विनंती आहे. आमचं पीक म्हटलं आहे हे आमच्या घरापर्यंत जाऊ द्या. शेतकरी म्हणजे देशाचा एक प्रकारचा पुऱ्या जगाचा पोशिंदा असते, सगळेले अन्न देते. मी खरोखरच तुम्हाला समजून सांगतो, हे जर पिकलं नाही तर सगळे कसं करू आपण. या वरच्या निसर्गाला मेहरबानी करतो, त्यानं थोडंसं पाणी कमी करावं आणि सगळ्या जनतेला समाधान द्यावं. किती दिवस आमच्या गावात बाहेरगावचे मजूर आला, त्यानं कायच्या मातं खावं आणि कायच्या मातं राहावं हो. तुम्ही सांगा, ज्याची शकली त्याची शकली. आता सोयाबीन चांगलं पिकलं, पण हे काही जाईन बाबा कोणाच्या व्यापाऱ्याच्या जवळ. धन्यवाद. बंडू वानखळे खोबरडा.